आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत। इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे 5 ते 6, 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, किसून घेतले आणि 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी डाळ घेतलेली आहे। यात मी थोडंसं मीठ टाकत आहे आणि इथे मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे। हे मी आता बघा तुम्ही पाहू शकतात मी वाटून घेतलेलं आहे। आता आपण एका भांड्यात त्याला काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता वाटण आपलं किती छान प्रकारे वाटून झालेलं आहे। इथे मी आता तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण इथे राई टाकूयात। राई गरम झाल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं हिंग टाकूयात आणि कढीपत्ता सुद्धा टाकूयात। तडका आपला चांगल्या प्रकारे गरम झालेला आहे। आपण आता याला वाटणमध्ये टाकून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आपली चटणी किती छान प्रकारे झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।